Welcome to English grammar. So, students, today we are studying kinds of nouns. Before this, we have studied parts of speech. Among them, there was a noun. So, what is noun? We have already studied what is noun. नाम म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण याच्या नावाला नाम म्हणतात. हे आपण काल शिकलो, याच्या आधीच्या पिरियडला शिकलो आहोत. आज आपण नामाचे प्रकार, काइंड्स ऑफ नाउन्स शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, नामाचे 5 प्रकार आहेत. प्रॉपर नाउन, ज्याला मराठीत विशेष नाम असे म्हणतो. प्रॉपर नाउन, विशेष नाम. नंबर 2, कॉमन नाउन, याला सामान्य नाम असे म्हणतो. कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम, समूहवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. आणि मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम. म्हणजे नामाचे एकूण 5 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीचं पहिले जे नाउन आहे ते प्रॉपर नाउन आहे. आता बघूया आपण की व्हॉट इज प्रॉपर नाउन. व्हॉट विल स्टडी? प्रॉपर नाउन म्हणजे काय, याची डेफिनेशन इथं दिलेली आहे. प्रॉपर नाउन इज द नेम. प्रॉपर नाउन म्हणजे असं नाव. प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग. इथं या ठिकाणी पर्टिक्युलर हा शब्द महत्त्वाचा आहे. पर्टिक्युलर म्हणजे खास, नॉट कॉमन. एका खास व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचं दिलेलं नाव, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम असे म्हणणार. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? विशेष नाम असे म्हणतो. लक्षात आलं? तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एक खास नाव दिलेलं आहे. तुमचं आडनाव आहे. तुमच्या आईवडिलांना काहीतरी नाव आहे. तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहराचं नाव आहे. त्याचबरोबर तुमच्या आईचं नाव आहे, तुमच्या बहिणीचं, तुमच्या मित्राचं. तुम्ही वेगळे पेपर्स वाचता, त्या पेपरची नाव आहेत, तुमच्या पुस्तकांची नाव आहेत. बरोबर? म्हणजे अशा प्रकारे खास दिलेल्या नावाला प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम असं म्हणतात. जसं बघूया आपण, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सांगूया आपण. ते रोहन. रोहन इज द नेम ऑफ अ स्टुडंट और अ बॉय. इट इज कॉल्ड अ प्रॉपर नाउन. By the same way, Smita. Smita is the name of a girl or student or a lady. By the same way, India. India is the name which is given to a city, to a country. India is the name given to a country. It is the name of a country. By the same way, Mrs. Joshi, मिस्टर रवि कुमार, टॉम, मुंबई, द गंगा, etc. So all of these are called प्रॉपर नाउन्स. तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र की प्रॉपर नाउनचे खास वैशिष्ट्य आहे. प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं. काय असतं? येते लक्षात? कॅपिटल नाउनमधील पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं. हा एक रूल आहे प्रॉपर नाउनचा. प्रॉपर नाउन वाक्याच्या सुरुवातीला येऊ देत, मध्ये येऊ देत किंवा शेवटी म्हणजे कुठे येऊ देत, त्यातील पहिलं अक्षर हे कसं असतं? येस, कॅपिटल असतं. म्हणजे हा नियम तुमच्या लक्षात आला असेल की प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम, कुठल्याही व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं खास ठेवलेलं नाव, त्यातील पहिलं अक्षर कॅपिटल असतं. त्याची उदाहरणं बघितली आपण. रोहन, स्मिता, इंडिया, मिसेस जोशी, मिस्टर रविकुमार, टॉम, मुंबई, द गंगा, एक्सेट्रा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हॉट इज अ प्रॉपर नाउन. आपण बघूया, एक उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये तुम्ही प्रॉपर नाउन कोणकोणते ते सांगाल. बघा, शिवाजी
Shivaji was a great king. Shivaji was a great king. So how many proper nouns are here? Actually there are two nouns. There are two nouns in this sentence. दोन नाउन्स आहेत, पण दोन्ही नाउन काय प्रॉपर नाउन नाहीत. त्यातलं पहिलं नाउन शिवाजी हे प्रॉपर नाउन आहे. ते कुणाचं नाव आहे, कुणासाठी वापरलेलं प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे, किंग, राजाबद्दल वापरलेलं नाउन आहे शिवाजी. सो हिअर शिवाजी इज अ प्रॉपर नाउन. बाय द सेम वे, सेकंड एक्झाम्पल, मराठी इज not spoken. Marathi is not spoken all over the world. Got it? तुमच्या लक्षात आलं की मराठी is not spoken all over the world. So here in this sentence Marathi is called a proper noun. So I hope you would have understood what is proper noun. प्रॉपर नाउन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. तर यानंतर आपण बघूया आणखीन काही तोंडी उदाहरण बघूया आपण. सातारा इज अ ब्युटिफुल सिटी. सांगा बघू आता या सेंटेन्समध्ये कोणतं प्रॉपर नाउन आहे? येस, सातारा इज अ ब्युटिफुल सिटी. या सेंटेन्समध्ये सातारा इज कॉल्ड अ प्रॉपर नाउन. गॉट इट? बाय द सेम वे, we met Rohan yesterday. काय सेंटेन्स आहे? We met Rohan yesterday. Rohan is प्रॉपर नाउन. आणखीन एक प्रॉपर नाउनचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही. तुम्हाला व्हॉट इज आर्टिकल यू नो व्हेरी वेल. व्हॉट इज आर्टिकल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आर्टिकल म्हणजे काय, तर ए अँड द यांना आर्टिकल म्हणतो. म्हणजे प्रॉपर नाउनची खास दोन वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहेत. काय सांगा? पहिलं वैशिष्ट्य, प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल येतं, आणि नंबर दोन, प्रॉपर नाउनच्या पूर्वी कुठलंही आर्टिकल येत नाही. जसं की बघा, अ राम वॉज व्हेरी ऑनेस्ट किंग. ऑनेस्ट किंग. या सेंटेन्समध्ये अ राम असं म्हणणं योग्य होणार नाही. या वाक्यामध्ये चूक आहे. काय चूक आहे? तर वी कॅनॉट यूज आर्टिकल ए इन दिस सेंटेन्स. गॉट इट? म्हणजेच कोणत्याही प्रॉपर नाउन पूर्वी आर्टिकल वापरू नका. ठीक आहे. तर यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहे नाउनचा, तो म्हणजे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणणार आहे? व्हॉट इज कॉमन नाउन? सामान्य नाम. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉमन नाउन? अ नाउन दॅट इज द नेम ऑफ एनी नाउन विच इज नॉट द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन. बघा, हे एका खास पर्सन, प्लेस किंवा थिंग्स याचं नाव नाही आहे. खास म्हणजे पर्टिक्युलर, ते कॉमन मध्ये दिलेलं जातं. दॅट इज गिवन इन कॉमन. बघा, कॉमन नाउन इज गिवन इन कॉमन. कॉमन गुणधर्म असणाऱ्या वस्तूला, व्यक्तीला जे नाव दिलं जातं दॅट इज कॉल्ड अ कॉमन नाउन. नाउ हियर विल स्टडी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ कॉमन नाउन. कॉमन नाउन. हियर आपण जर सेंटेन्स बोललो, आपण इथं लिहिलं सातारा इज अ सिटी. सातारा इज अ सिटी. या ठिकाणी सातारा हे प्रॉपर नाउन आहे. काय आहे? प्रॉपर नाउन आहे. तर सिटी हे कॉमन नाउन आहे. सिटी हे काय आहे? कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन. कळलं का? सिटी हे कॉमन नाउन आहे. बाय द सेम वे, रोहन इज अ स्टुडंट. रोहन इज अ स्टुडंट. रोहन इज अ स्टुडंट. या ठिकाणी रोहन इज कॉल्ड अ प्रॉपर नाउन. स्टुडंट इज कॉल्ड अ कॉमन नाउन. Student is called a common noun. Common noun. By the same way, America is a
powerful. America is a powerful country. So in this sentence, country is called a common noun while America is called a proper noun. तर कॉमन नाउनचे काय वैशिष्ट्य आहेत की कॉमन नाउनच्या पूर्वी तुमच्या लक्षात असेल की कॉमन नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल ए, एन किंवा द यापैकी योग्य ते आर्टिकल वापरतो, हा नियम आहे. आता बघा, कॉमन नाउनला वचन असतं, एक वचन किंवा अनेक वचन. जसं की किंग पासून किंग्ज होईल, सिटीचं सिटीज होईल, लेडीचं लेडीज होईल, ट्रीचं ट्रीज होईल. आपल्या डोळ्यांनी जे काही दिसतं, तुम्हाला जे काही दिसेल ते कॉमन नाउन. जसं की तुम्ही वॉल, भिंत बघू शकता, बोर्ड. बाय द सेम वे पेन, पेन्सिल, फॅन, रोड, ऑल दीज नाउन्स आर कॉल्ड अ कॉमन नाउन. काय म्हणतात त्याला? कॉमन नाउन. मी कॉमन नाउनची दोन वैशिष्ट्य काय सांगितले? कॉमन नाउनच्या पूर्वी कोणतं ना कोणतं तरी विशेषण वापरलं पाहिजे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट की कॉमन नाउन जर वाक्याच्या सुरुवातीला नसेल किंवा मध्ये कुठे आलं तर स्मॉल ते कॅपिटल लिहावं लागत नाही. बघूया आपण. आणि कॉमन नाउनला वचन असतं, एक वचन किंवा अनेक वचन. कॉमन नाउन हॅज अ नंबर, आयदर सिंग्युलर नंबर और प्लुरल नंबर. या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल. बघूया आपण कॉमन नाउनची काही उदाहरणं बघूया आपण. ती उदाहरणं पाहिली. आता सेंटेन्स बघा, वाक्य बघूया. इट इज अ नाईस आयडिया. इट इज अ नाईस आयडिया टू डू ऑल थिंग्स प्रॉपरली. टू डू ऑल थिंग्स प्रॉपरली. Properly. So in this sentence, even though idea is a noun, by the same way things is a noun, but here things is the plural form of thing. So it is common noun. It is a common noun. By the same way, the pen is on the table. ऑन द टेबल. आता सांगा बघू, या वाक्यामध्ये कोणकोणती कॉमन नाउन आहेत? तर या वाक्यामध्ये पेन, बघा पीएन पेन, आणि टेबल हे काय आहेत? कॉमन नाउन आहेत. तर तुम्हाला कळलं असेल की पेनच्या पूर्वी आपण द वापरले, द वापरा किंवा अ वापरा. आपण आर्टिकलमध्ये अचूक उपयोग बघणार आहोत. नेमका जर आपण अ पेन वापरला तर वाक्याचा अर्थ काय होतो, द पेन वापरला तर वाक्याचा काय अर्थ होतो, हे आपण नंतर बघणार आहे. पण आता एवढंच बघतोय की आपण कॉमन नाउन पूर्वी कोणतं ना कोणतं तरी आर्टिकल येते. बाय द सेम वे आय सॉ an ant. I saw an ant on the carpet. On the carpet. Now you tell me how many common nouns are here? So here are two common nouns, ant and carpet. So you'll come to know before common noun ant we have used an article an, and in the second sentence, in the second common noun before that we have used article the. तर या वाक्यामध्ये ant आणि कार्पेट ही दोन्हीही कॉमन नाउन्स असून त्यांच्यापूर्वी अनुक्रमे आपण an ant तसंच कार्पेटच्या पूर्वी द कार्पेट अशी दोन वेगळी आर्टिकल्स वापरले आहेत आपण. तर यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय कलेक्टिव्ह नाउन. काय बघणार आहे आपण? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, याला मराठीत काय म्हणतो? कलेक्टिव्ह नाउनला आपण मराठीमध्ये म्हणतो काय म्हणतो? समूहवाचक नाम. काय म्हणतो? कलेक्शन म्हणजे समूह, समूहवाचक नाम. म्हणजे त्या मराठीतल्या त्या नावावरून तुमच्या लक्षात असेल की व्हॉट इज मीन बाय कलेक्टिव्ह नाउन. सो द नाउन विच रेफर्स to the name of a group or collection of persons or things together. Here very important thing is together. म्हणजे एकत्रित समूह.
बघा, एकत्रित समूह, मग व्यक्ती असू देत किंवा वस्तू असू देत, यांच्या एकत्रित येण्यामुळे जो गट तयार होतो, जो ग्रुप तयार होतो, त्या गटाला किंवा ग्रुपला जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो? कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. सो हू कॅन टेल मी व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन? येस, सांगा बघू. तर थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूह असतो, ग्रुप असतो, त्याच्या नावाला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. जसं अनेक लोक एकत्र आले तर त्याला काय म्हणणार आपण? अ क्राऊड म्हणणार आहे. क्राऊड, क्राऊड म्हणजे काय? गर्दी, क्राऊड. सो क्राऊड इज कॉल्ड अ कलेक्टिव्ह नाउन. अ बंच, BUNCH, बंच आहे. मग बंच म्हणजे समूह असतो, जुडगा असतो. अ बंच ऑफ ग्रेप्स असेल, बंच ऑफ कीज असेल. बाय द सेम वे अ बुके, सी द स्पेलिंग, BOUQUET, सी द स्पेलिंग, बुके. सो दिस इज डिफरंट स्पेलिंग. आपण बोलतो तसं त्याचं स्पेलिंग लिहिता येत नाही. अ बुके. बाय द सेम वे अ ग्रुप, अ ग्रुप. अ हर्ड, अ फ्लॉक, अ फ्लॉक. अ हिप, अ हिप. सो ऑल ऑफ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. तर लक्षात येईल की क्राऊड कोण असतो? अ क्राऊड ऑफ पीपल, लोकांचा समूह. अ बंच ऑफ फ्लावर्स, अ बंच ऑफ कीज, किल्ल्यांचा जुडगा. अ बुके ऑफ फ्लावर्स, अ ग्रुप ऑफ people, a group of students, a herd of animals, कळप, herd म्हणजे कळप. a flock of birds, पक्ष्यांचा थवा. a heap म्हणजे ढीग. a heap of, रास म्हणतो आपण, coins, a heap of coins. so these are some examples of collective noun. मला वाटतं तुम्हाला व्हॉट इज कलेक्टिव्ह नाउन यू वुड हॅव गॉट द आयडिया ऑफ कलेक्टिव्ह नाउन. सो नाऊ यू विल टेल मी द कलेक्टिव्ह नाउन्स इन द सेंटेन्सेस. सी द एक्झाम्पल. I saw an angry pack, pack of dogs. Dogs, DOGS. So who can tell me? So which is the collective noun in this sentence? So in this sentence the collective noun is pack, PACK, pack. अनेक डॉग्स जेव्हा एकत्र येतात त्याला पॅक असा शब्द आहे. बाय द सेम वे an army of soldiers. In this sentence an army is called a collective noun. By the same way a galaxy of stars. All of these are the examples of collective nouns. माझ्या मते तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन म्हणजे लक्षात आलं असेल. कलेक्टिव्ह नाउनची वैशिष्ट्य आहेत. त्याची म्हणजे कलेक्टिव्ह नाउनचं एक वचन अनेक वचन करता येतं. जसं की अ ग्रुप, बघा, अ ग्रुप, GROUP, याच्यापूर्वी सिंग्युलर नाउन असल्यामुळे आपण काय केलेलं आहे? अ हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे याचं एक वचन किंवा अनेक वचन करता येतं. इट हॅज अ नंबर. बाय द सेम वे टू ग्रुप्स, प्लुरल फॉर्म काय झाला? ग्रुप्स. हर्ड, हर्ड्स. बाय द सेम वे आर्मी, आर्मीज. ही काही उदाहरण देता येईल आपल्याला. ॲन आर्मीचं अनेक वचन होईल. ॲन आर्मीचं अनेक वचन काय होईल? आर्मीज. ARMIES. काय केलं? वाईज आपण वाय काढून त्या जागी IES प्रत्यय लावला. काय केलं? दिलेल्या या नामाच्या शेवटी वाय आलेलं आहे. त्याचं अनेक वचन करताना काय करणार आहे आपण? वाय काढून त्या जागी IES हा प्रत्यय लावणार आहोत. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज कलेक्टिव्ह नाउन. सो आफ्टर दिस कलेक्टिव्ह नाउन वी आर टर्निंग टुवर्ड्स fourth kind, that is
अब्स्ट्रॅक्ट नाउन. अब्स्ट्रॅक्ट नाउन कोण सांगेल व्हॉट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन? अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. गॉट इट? व्हॉट इज भाववाचक नाम? मराठीमध्ये आपण त्याला भाववाचक नाम म्हणतो. आता बघा ह्याची डेफिनेशन बघूया आपण, त्यानुसार व्हॉट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन शिकूया आपण. अब्स्ट्रॅक्ट नाउन इट रेफर्स, इट मीन्स अब्स्ट्रॅक्ट नाउन रेफर्स टू द नेम ऑफ अ फिलिंग्स. टू द नेम ऑफ व्हॉट? फिलिंग्स, भावना. अजून अ स्टेट, स्थिती कुणाची? ऑफ माइंड और क्वालिटी. क्वालिटी यू नो व्हेरी वेल, गुणधर्म. म्हणजे थोडक्यात काय तर अब्स्ट्रॅक्ट नाउन हे असं नाउन आहे की जे भावना, स्थिती, मनाची स्थिती किंवा क्वालिटी, गुणधर्म यासाठी दिलेलं जे नाव आहे त्याला अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. आपण बघूया की अब्स्ट्रॅक्ट नाउनला आपण टच नाही करू शकत. बघा, बघू नाही शकत, पाहू नाही शकत, म्हणून याला काय म्हणतो आपण? अब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. काय म्हणतो? अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. वी कॅनॉट टच इट. आणि याचं वैशिष्ट्य आहे की याच्या पूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरता येत नाही. सी व्हॉट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन? व्हॉट इज मीन बाय अब्स्ट्रॅक्ट नाउन हे आपण पाहिलं. आता याचे काही उदाहरणं बघूया. अब्स्ट्रॅक्ट नाउन यामध्ये दिलंय की इट रेफर्स टू द फिलिंग्स. फिलिंग आहेत. आता फिलिंग्स कोणकोणत्या असतील तुमच्या? अँगर असेल, अँगर, यु नो, पीस, शांती. बाय द सेम वे मॅडनेस, मूळचा शब्द मॅड आहे, ॲडजेक्टिव्ह, त्याला नेस लागला, मॅडनेस, फॅटनेस, फॅटनेस. बाय द सेम वे काही शब्द शिप आणि बघा शिप आणि हुड, शिप आणि हुड शेवटी लागून काय तयार होतं? अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतं. विशेष म्हणजे बाय युझिंग शिप अँड hood, even though these nouns are formed, we cannot make their plurals. Now see here, abstract noun for example friend पासून काय बनेल? फ्रेंड पासून बनेल फ्रेंडशिप, दोस्ती, मैत्री. बाय द सेम वे मदर पासून काय बनेल? मदर या शब्दाच्या शेवटी हुड हा शब्द लागेल, प्रत्यय लागेल, मदरहुड. सो इट इज कॉल्ड अ abstract noun. बाय द सेम वे शिप पासून आणि हुड पासून काय बघितले आपण? त्याचप्रमाणे नेस, जसं ब्राईट पासून ब्राईटनेस, BRIGST, ब्राईटनेस. गॉट इट? डार्कनेस. सो all of these are the names of what? Darkness. These are the examples of abstract noun. बघा ऍक्च्युली मूळचा शब्द आहे फ्रेंड, याला सफिक्स लागला, प्रत्यय लागला. प्रत्ययाला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सफिक्स म्हणतो, शिप. दुसऱ्या उदाहरणामध्ये मूळचा शब्द काय आहे? मदर, याला हुड हा सफिक्स लागला. बाय द सेम वे मूळचा शब्द आहे ब्राईट, ॲडजेक्टिव्ह आहे हा, यापासून नेस लागला. म्हणजे बऱ्याचशा ॲडजेक्टिव्हला नेस हा सफिक्स लागून त्याच्यापासून काय बनतं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन बनतं. जसं की काइंड, काइंडनेस, डार्क, डार्कनेस, फॅट, फॅटनेस. ऑल ऑफ दीज आर द एक्झाम्पल्स. नाउ सी हिअर देन एक्झाम्पल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बघा, ऑनेस्टी, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. So in this sentence, how many nouns are there? Yes, there are two nouns. Which are the two nouns? Honesty and policy. Even though these two nouns are there, they are not called a abstract noun. हे दोन्ही abstract noun नाहीत. तर पॉलिसीचं अनेकवचन पॉलिसीज करता येईल. वाय लागून काय करायला लागेल? अनेकवचन पॉलिसीज. बघा, POLICIS. अब्स्ट्रॅक्ट नाउनचं अनेकवचन करता येत नाही. इट हॅज नो प्लुरल फॉर्म, सो इट इज नॉट अब्स्ट्रॅक्ट नाउन. सो इट इज अब्स्ट्रॅक्ट नाउन. वी कॅनॉट से ऑनेस्टीज. बघा, वी कॅनॉट से ऑनेस्टीज. इट्स रॉंग. कुठल्याही अब्स्ट्रॅक्ट नाउनचं अनेकवचन करता येत नाही. हा नियम अतिशय महत्वाचा आहे. अब्स्ट्रॅक्ट नाउन पूर्वी प्रत्येक कोणकोणते लागतात ते पाहिलं आपण, पण अब्स्ट्रॅक्ट नाउनचं अनेकवचन करता येत नाही. नाउ सी हिअर देन, या वाक्यामध्ये ऑनेस्टी हा शब्द काय आहे?
abstract noun आहे. Number second, we must, here we must control our anger. So here in this sentence, anger is called a abstract noun. Okay, these are some examples of abstract nouns. Now here, यानंतर आपण काइंड्स ऑफ नाउन मधील शेवटचा प्रकार बघतोय, तो म्हणजे मटेरियल नाउन. सो मटेरियल नाउन म्हणजे काय? हू कॅन टेल मी व्हॉट इज मटेरियल नाउन? याला मराठीमध्ये आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. पदार्थ नव्हे, पदार्थवाचक नाम. बघा, मटेरियल नाउन म्हणजेच साठी आपण मटेरियल नाउन वापरले. मटेरियल नाउन म्हणजे इट इज द नेम ऑफ द मॅटर और सबस्टन्स ऑफ विच थिंग्स आर मेड. ज्या वस्तू मूळ पदार्थापासून वस्तू बनतात, त्या मूळ पदार्थाला आपण काय म्हणतो? मटेरियल नाउन म्हणतो. गॉट इट? मी काय म्हणतो लक्षात येतं का? जसं की बोटामध्ये घातली जाणारी रिंग आहे, गोल्डन रिंग आहे, ही कशापासून बनवली गेली? गोल्ड पासून. म्हणून काय म्हणूया आपण गोल्डला काय म्हणायचं? सो गोल्ड इज कॉल्ड सियर मटेरियल. रिंग ही गोल्ड पासून बनवतात, म्हणून गोल्डला काय म्हणायचं? मटेरियल नाउन म्हणायचं. आपण आयर्न पासून वेगळ्या वस्तू बनवतो, जसं की विंडोसाठी आपण आयर्न वापरतो. आयर्न बघा. सो आयर्न इज कॉल्ड अ मटेरियल नाउन. बाय द सेम वे, सिल्वर, कॉपर हे काही सॉलिडची उदाहरणं झाली मटेरियल नाउनमध्ये. मेटल्स आहेत, हे सगळे मेटल्स आहेत, ते मटेरियल नाउन आहे. हे दुसरे उदाहरण आपण काही लिक्विड्स बघणार आहे आपण. ती उदाहरणं म्हणजे लिक्विडची उदाहरणं कोणकोणती सांगता येतील आपल्याला? वाईन बघा, मिल्क. बाय द सेम वे, वॉटर, पेट्रोल, डिझेल, ऑल ऑफ दीज आर कॉल्ड अ मटेरियल नाउन. मग मला सांगा की आपल्याला माहित आहे की मिल्क पासून वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. या नामाचं अनेक वचन होत नाही. सियर इट हॅज ऑल्सो सम स्पेसिफिक क्वालिटीज. काय पहिली क्वालिटी? याचं अनेक वचन होत नाही. इट हॅज नो प्लुरल फॉर्म. जसं गोल्डचं गोल्ड्स करू शकत नाही, याचं इट हॅज नो प्लुरल. आयर्नचं आयर्न्स करू शकत नाही, म्हणून हे मोजता येत नाही संख्येमध्ये. बघा, वी कॅनॉट काउंट इन नंबर. सो याच्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. जसं की आपण असं म्हणू शकणार नाही, बघा, द गोल्ड इज अ येलो. हे सेंटेन्स बरोबर आहे का? तर या वाक्यामध्ये द हे आर्टिकल वापरले चूक आहे, कारण गोल्ड इज व्हॉट? गोल्ड इज अ मटेरियल नाउन. आणि आपला नियम आहे की मटेरियल नाउन पूर्वी कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरता येणार नाही, म्हणून या वाक्यामध्ये द चा अनावश्यक वापर केला आहे. बाय द सेम वे, वी कॅनॉट से an iron. बघा, an iron is a useful metal. Is it correct sentence? No, it is wrong. So in this sentence we cannot use an before material noun iron. जसं की पुन्हा दुसरं सेंटेन्स आपल्याला घेता येईल, वॉटर इज लाईफ. तर ही 3 उदाहरणं घेतली. या 3 उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये गोल्ड हे मटेरियल नाउन आहे, आयर्न हे मटेरियल नाउन आहे, वॉटर हे मटेरियल नाउन आहे. नाउ सियर, अशा प्रकारे आपण मटेरियल नाउनची उदाहरणं पाहिली. एकंदरीत आपण काय काय पाहिलं? काइंड्स ऑफ नाउन मध्ये प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, त्याची उदाहरणं पाहिली. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम, अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम, आणि मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम.